सो हे गाईज इट्स मी अथर बागल. सो मी ही ब्लॉगिंग जर्नी आहे ती मी सुरू करतो आहे आजच्या दिवसापासून. तर डोंट माइंड, स्नॅपचॅट यूज करतो आहे शूटिंगसाठी आणि बिगनर आहे अजूनही आणि स्टुडंट आहे. सो काही चूकमूक झाली असेल थोडंफार वर खाली तर घ्या समजा. तर आज आम्ही चाललो आहे डीमार्टला. मी आणि माझे 2 इडियट्स, एक प्रणव शेरकर आहे, एक अभिजित पुरे. सो आम्ही तिघं जाणार आहे डीमार्टला. तुम्हाला डीमार्टचा एक्सपिरियन्स आणि नॉलेज सगळं सांगणार आहे मी आता आणि सगळं दाखवणार पण आहे. सो स्टे ट्यून. सो काय डीमार्टची जर्नी केली तर नाही सुरू आपण, आणि ती पण ट्रिप्सी. कॅन यू इमॅजिन, पुण्याच्या गर्दीमध्ये ट्रिप्सी चाललो आहे आम्ही. तो त्या सीन असा आहे, या भावला जायचं कात्रजला म्हणजे आत्याकडे, विमाननगर जायचं आणि याला आता आम्हाला ड्रॉप करायचं आणि हा म्हणतो आम्हाला त्याला डीमार्टला पण यायचंय. सो आता बघू काय कसं होतं सगळं, तुम्हाला दाखवतो गर्दी. तर बघा, तर भाई हे आहे आपला कोणता रोड आहे, नवले ब्रिज ना. हां, नवले ब्रिज. तर भाई नवले ब्रिजच्या खालून आम्ही ट्रिपसाठी सगळे तिकडं चाललो आहे. आता बघू काय होते. तुम्हाला डीमार्टला गेल्यावर कंटिन्यू करतो. आम्ही आवडू चालू राहू, मी घाबरतोय. अरे स्टिक पाहिजे ना आपल्याकडे, स्टिक नाही ना. जाऊ दे काय, फर्स्ट ब्लॉग आहे, ऑनलाईन मॅनेज. टिप तुम्हाला गाडी दाखवतो. सो आता आम्ही आलो डीमार्टला. सो इथं बॅग घेऊन राहिलो इथला आणि ट्रॉली वगैरे घेऊ आम्ही. आत्याकडे चालला कपडे घेऊन, सगळे आत्याला कामाला लावायचे. बघा अभिजित पुरे. हां, तुम्हाला इंट्रोड्यूस करता राहिला पाहिजे. हा अभिजित पुरे, इकडे 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 लाईट चांगली इकडे. हा अभिजित पुरे, हा प्रणव शेरकर. इंट्रोड्यूस करता राहिला तुला इकडे. हा प्रणव शेरकर आहे. सो आम्ही ती एकाच कॉलेजमध्ये आहे आणि आता आमची ट्रॉली घेऊन डीमार्टला. तुम्ही बघू शकता यार, गर्दी अशी प्रचंड आहे डीमार्टला, अति गर्दी. सो आता इथून पॅन्ट्री घेऊ आणि डायरेक्ट आज जाऊया. सो हॅलो गाईज, बेसिकली ब्लॉगिंग अलाउड तर नाही डीमार्टमध्ये, तरी मी करू राहिलो ब्लॉगिंग. कारण ना हे म्हणतात स्ट्रिक्टली कॅमेराज आर नॉट अलाउड इन दिस एरिया. तरी पण बघतोय सामान आहे नॉट. तरी सामान गर्दी तर प्रचंड गर्दी आहे डीमार्टला, तरी बघू राहिलोय. अभि हे बघा, 2 नमुने बघा आमचे. हे 2 नमुने आहेत आमचे. सो एवढे अतिशय गाईज हे सगळे, टू मच प्रिटी वाल. गाईज डीमार्टला तर आलो आहे, लपून ब्लॉगिंग करावं लागते कारण अलाउडच नाही आहे. आम्हाला 4 वेळा टोकले गेलेलं आहे ब्लॉगिंगवर. सो आता इथं आलो आहे आम्ही. सो भाई मला हे सांगा, तुम्ही कधी यूज केलं घे हे बॅचलर असून हे यूज केलं असं म्हणजे भाई देन आपके पास पैसा आहे पैसा. कारण भाई बॅचलर असून एवढं कोण हे राहत नाही ऑर्गनाईज, एवढं आम्ही आहे. सो भाई आत्ताशी एवढी किती आपलं किती वेळ झालं येऊन इथं, आय गेस हाफ अन आवर येऊन झालं आणि मी एवढं घेतलं, एवढंच सामान घेतलं, काहीच नाही घेतलं बाकी. सो तुम्हाला अपडेट देत राहील. काय लपून ब्लॉगिंग करावं लागते, इथं अलाउड नाही आहे. त्यामुळे स्टेट येऊ. अभिजित आहे ना बॉटल बघतोय आता, अभिजित बॉटल बघतोय आता. मी अभिजितला रेकमेंड करतोय, तू ही वाली बॉटल घे, क्यूट ना. अभिजित एकदम शूट करणं. अभि कशी वाटते बॉटल सांग ना. अभिजित बघा किड सेक्शन मध्ये ही बॉटल घ्यायला आलाय. बघा ही बॉटल आवडली अभिजितला वाटतं. यू कॅन हॅव इट फॉर युअर किड्स. Yeah, you can have it for your kids. Oops, आमचीच ट्रॉली आम्हालाच माहित नाही. तर हे बघा, आता इथं यांचं डिस्कशन चालू आहे. बारिशगिरी करतोय हा, काय पण शूट करतोय. सो बट क्या करे, रिअल लाईफ दिखानी ना भाई. घ्यायचं तर काही नाही आम्हाला, तरी आम्ही क्लोजिंग सेक्शनला आलो. हे दोघं असे डिस्कस करतात म्हणजे सेलला भाई फुल ऑन पुन्हा डिमार्ट लुटके जाएंगे. हे देखो लगेच डिफेक्ट सांगते अभिजित. डीमार्ट वाल्यांना हे बाई सांगतोय बघा, तुम्ही डिफेक्टिव्ह प्रोडक्ट घेऊन आल्यात. अभि दाखव त्यांना डिफेक्टिव्ह प्रोडक्ट कोणता आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. अभिजित डीमार्टला नोटीस देतोय बघा, हा डिफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. सो भाई आंबेगा डीमार्टवाले प्लीज चेक इट आउट. तुमच्या इथे एक डिफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. सो भाई लुक ॲट हिअर.
तर भाई इथं माझ्या ब्लॉगला लोक हसू राहिले आणि त्यात हे स्पेशली आमचे स्ट्रीम वाले विच वन ओ माय गॉड अभिजित कोरे इज बॅक इन हिज ॲक्सेंट कॅन यू स्पीक इट आउट भाई आफ्टर 15 मिनिटं स्पेंड करून इथं काहीच नाही उपयोग झाला नॉट वन अभिजित कोरे बघा लोक ॲट अभिजित कोरे वेअर इन चप्पल तो आणि मी बघा सो येस प्रणव 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 शेखर फुल ऑन सिरियस मोड सी तुम्हाला आउटफिट दाखवतो प्रणव शेखरचा भाई फुल ऑन तिथं प्रणव शेखरने लेअरिंग केली आहे फॉर्मल शर्ट वर शर्ट आणि खाली ट्रॅक दिस इज फॅशन या दिस इज फॅशन सी आता अभिजित कोरे मागतोय मला फ्लॉप्स दे आणि हे दे नाही अभिजित आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू सो अगेन गाईज अभिजित बॅक टू इट्स फ्युचर किड्स प्लॅनिंग त्याच्या फ्युचर किड्ससाठी तो छोटे छोटे किड्स सेक्शन मधले 2 to 7 इयर्सच्या पोरांसाठी हा कपडे घेतोय लुक ॲट इट तर बघा पोरांनो यार मी हेच एक्सपिरियन्स केलेलं होतं आधी पण की बघा मी पण असंच बसायचो इकडे पण लहान असताना हे अभिजित कोरे बघा आम्ही कूल अभिजित कोरे बघा करतात काय आमचे अभि काय आहे अरे देखी वन मोर थिंग आमच्या ब्लॉग मध्ये आमची एक मैत्रीण पण आली आहे बॅक कॅमेरा चालू करा आमच्या ब्लॉग मध्ये आमची एक मैत्रीण पण आली आहे बघा ती ईश्वरी फोनते नरेमधून असून डायरेक्टली इथं लाईव्ह रिपोर्टिंग खडकवासला ते डायरेक्ट खडकवासला रिपोर्टिंग करते ती आता ओ माय गॉड ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत येते पण हे बघा खडकवासला पासून आपल्याला व्ह्यू दाखवते खडकवासला आणि आम्हाला जरूर राहिली पण बाय द वे ईश्वरी फोन ते आम्ही जाऊन आलो खडकवासला ऑलरेडी एन्जॉयिंग ओव्हर देअर काय रे तुला काय पाहिजे अभिजितला काय पाहिजे अभिजित वॉन्ट दिस अभिजितला हे पाहिजे कोण प्लीज ओके ऑन तो बघा ऑन कॅमेरा डिमांडिंग हा बोल कोणती मुलगी ऑन कॅमेरा डिमांडिंग की कोणी मुलगीला घेऊ शकते हे बघ शेअर कर लेमेज चलो सो आता काहीच घेऊन नाही झालं डिमार्ट फक्त मी एवढंच सामान घेऊन चाललोय एवढं डिमार्ट लांब आलो फक्त एवढंच सामान घ्यायला आता परत चाललोय आता बघ काय होतं स्टे ट्यून नाही सो गाइस पूरा 1 घंटे की शॉपिंग के बाद इतना सामान लिया सिर्फ इतना ही सामान लिया है पूरा 1.5 घंटे की शॉपिंग के बाद सो अभी आपको लाइन दिखाता हूँ तो लाइन देखिए इतनी बड़ी है भीड़ इतनी ज़्यादा है सो गाइस शॉपिंग झाली आहे काय फुल ऑन बॅग भरून आता सगळं झालंय आम्ही परत जाऊया आता हॉस्टेलला परत सॉरी लाईटिंग येतं हां आता परत हॉस्टेलला जाऊ प्रणवला अभिजितने ड्रॉप केलंय आणि आता अभि ओव्हर ॲक्टिंग किती करा ओव्हर ॲक्टिंग माझ्यासाठी ओव्हर ॲक्टिंग एवढी करतो ना जास्त तर आता काहीतरी खाऊ ना प्लीज का माणसाने उत्साही राहावं माणसाने उत्साही असं म्हणलं तर अर्थ होतं माझं काय आता जाऊ द्या बाय एंडिंग नोट नाही केलं मी अजून ब्लॉग एंड करायचं काय असं काही बाय वेलकम तर आत्ता जस्ट आमच्यासोबत ना एक छोटासा स्कॅम होता राहिला होता तर झालं काय की मी ना गार्नियरचे 3 आपले फेस मास्क घेतले होते सो झालं काय सो द फेस मास्क वॉज कॉस्टिंग अराउंड 90 रुपीज बट ते डिमार्ट प्राईस होता त्याचा आय गेस 74 पण त्यांचा टेक्निकल ग्लिच होता की त्यांनी डिस्प्लेमध्ये 74 टाकली अमाऊंट तर मग झालं काय बिलिंगच्या टायमिंगला मी क्रॉस चेकिंग केली तर त्यात तिकडं निघालं ते टोटल अराउंड काय समथिंग काय ते 270चं बट मग झालं काय मी जेव्हा अभिजितला सांगितलं की अभिजित असं सीन झालाय असा सगळा झालाय माझ्यासोबत तर अभिजित म्हणलं चला पण जाऊ तिकडं सो आम्ही परत आत गेलो त्यांनी सगळं चेकआउट केलं सो त्यांचा फॉल्ट निघाला हा सो त्यांनी मग काय नाही
ते जस्ट सजेस्ट अस की तुम्ही हे करा, एक तर रिफंड करा किंवा एक्सचेंज करा. सो वॉट आय डिड, एक्सचेंज करून टाकले, कारण थोडंसं मास्क पण गरजेचं आहे, तर त्यामुळं कसं आहे थोडं स्किन चांगली ठेवावी लागते. सो मग त्याच्यासाठी एक्सचेंज केले. सो मग आता काय डिमार्ट लावलं आणि त्यांचे मसाला पॉपकॉर्न नाही खाल्ले असं नाही होऊ शकत. सो ऑल टाईम ऑलवेज मसाला पॉपकॉर्न आणि सॉफ्टी मस्ट. सो आता चाललो आहे परत हॉस्टेलला. आता हॉस्टेलला जाणार आहे. मग येस, आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, आणि जर काही इम्प्रूव्हमेंट असतील काय असतील तर प्लीज सजेस्ट करा मला. फर्स्ट टाइम ब्लॉग बनवला आहे, आणि आय नो डीमार्टमध्ये जास्त मला शूट करता नाही आला, कारण त्याची पॉलिसी होती की नो कॅमेरा अलाउड. तरी पण आम्ही चोरी चुपके थोडंफार शूट करता आला आम्हाला. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला. बाय. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आजचा हा डीमार्टचा न्यू एक्सपिरियन्स तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय केला असेल, त्यासाठी खरंच थँक्यू. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि काही चेंजेस किंवा सजेशन्स असतील तर प्लीज मला कळवा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब, अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.